महाराष्ट्र के भंडारा जिले के साकोली तहसील में बाघ का आतंक लगातार बढ़ता जा रहा है। बीते 8 दिनों में 2 अलग अलग जगहों पर बाघ के हमले की घटनाएं सामने आई हैं। इन हमलों में एक व्यक्ति की मौत हो गई है, जबकि एक महिला गंभीर रूप से घायल है। घटनाओं से नाराज ग्रामीणों ने वन विभाग के खिलाफ सड़क जाम कर विरोध प्रदर्शन किया। साकोली तहसील के नवेगांव नागजिरा टाइगर रिजर्व से सटे गांवों में बाघ की दहशत साफ देखी जा रही है। 19 मार्च को बांपेवाड़ा गांव के वसंत मेश्राम पर बाघ ने हमला कर उनकी जान ले ली। इस घटना से गांव में भय का माहौल बना ही था कि 27 मार्च को उमरझरी गांव की माया सोनवणे पर भी बाघ ने हमला कर दिया। महिला की चीख पुकार सुनकर ग्रामीण मौके पर पहुंचे, लेकिन तब तक वह गंभीर रूप से घायल हो चुकी थी। पहले उसे स्थानीय अस्पताल में भर्ती कराया गया, बाद में हालत बिगड़ने पर नागपुर रेफर किया गया, जहां उसकी स्थिति गंभीर बनी हुई है। इन लगातार हमलों के बाद ग्रामीणों में दहशत का माहौल है। लोग खेतों में जाने से डर रहे हैं और सुबह शाम घर से बाहर निकलने में भी भय महसूस कर रहे हैं। घटनाओं से गुस्साए ग्रामीणों ने वन विभाग के खिलाफ सड़क जाम कर दिया और तत्काल कार्रवाई की मांग की। बाद में वन विभाग द्वारा ठोस आश्वासन दिए जाने के बाद ग्रामीणों ने आंदोलन वापस लिया। म्हणजे सगळ्या याची माहिती आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे। बांपेवाडा परिसरात म्हणजे किनी एकोडी या कार्यक्षेत्रातील बांपेवाडा उमरझरी या परिसरात ही दुसरी घटना घडलेली आहे। 5 दिवसापूर्वी बांपेवाडा येथील वसंत मेश्राम यांच्यावर प्राणघातक म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी ऑन द स्पॉट जीव गेलेला आहे आणि ही दुसरी घटना आहे। त्यामुळे मला फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक म्हणजे विनंती करायची आहे की जे म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे, एक हिंस्र प्राण्याची जी गावागावामध्ये म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे, याच्यावर आळा घालण्यासाठी फॉरेस्ट विभागाचे सिंग साहेब आहेत, यांना मी आताच नुकतीच आणि दिग्विजय साहेब आहेत, यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेले आहे। पण आम्ही तात्काळ आमच्या जनतेची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी जे म्हणजे हिंस्र प्राणी आहेत म्हणजे वाघाला त्या ठिकाणी जेरबंद करण्यात यावं आणि म्हणजे नागरिकांची जी काही सुरक्षितता आहे यामध्ये वाढ करावी आणि जी जखमी महिला आहे माया सोनवाने यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावं, कारण ती महिला म्हणजे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मिरची तोडण्यासाठी गेलेली होती आणि त्यांचं म्हणजे ती महिला एक गरीब समाजातील असून गरीब घरची महिला आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून देण्यात यावं एवढी मी या ठिकाणी मागणी करते। मिरच्या तोडत होती, अचानक वाघिणीने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ती जखमी झाली। तिला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे हलविण्यात आले। त्यानंतर तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले। आमची मागणी अशी होती, शासनाच्या नियमानुसार जवळपास 5 लाख रुपयापर्यंत मदत तिला मेडिकलसाठी मिळू शकतो, अशा वेळेस तिचा जीव वाचायला पाहिजे। आणि आत्ता 10-15 दिवसावर तिच्या मुलाचं लग्न येऊन ठेपलेलं आहे आणि म्हणून तिला प्रायव्हेट दवाखान्यात न्या, परंतु त्या वन विभागाच्या लोकांनी दुर्लक्ष केले, हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे त्या बाईला जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तिची प्रकृती हळूहळू खालावली, ती मरणाच्या वाटेवर लागली आणि म्हणून काल आम्ही रस्ता रोको केला। हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जोपर्यंत त्या बाईला तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार नाही, तिच्या योग्य ती ट्रीटमेंट होणार नाही, तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही। एवढंच नाही तर तिला अनेक आमच्या अडचणी आहेत, उमरझरीवासियांच्या अडचणी आहेत। 8-10 दिवसाच्या आधी वसंता मेश्राम नावाचा एक व्यक्ती मोह वेचायला गेला असता त्याच वाघिणीने त्या वसंता मेश्रामला पकडून जिवे मारला। त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की ह्या ठिकाणी पिंजरे लावा आणि पिंजरे लावून त्या वाघिणीला पकडा। दुसऱ्यांदा अशी परिस्थिती होता कामा नये, परंतु त्यांनी जर त्याच वेळेस पिंजरे लावले असते आणि वाघिणीला पकडला असता तर कदाचित ह्या मायाताईवर हा जो प्रयोग झाला तो झाला नसता। ग्रामीणों का आरोप है कि कई बार शिकायत करने के बावजूद वन विभाग की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया। लोगों की मांग है कि बाघ को पकड़ने के लिए कैमरा ट्रैप लगाए जाएं, पिंजरे लगाए जाएं और इलाके में गश्त बढ़ाई जाए। वहीं वन विभाग का कहना है कि टीम लगातार इलाके में निगरानी कर रही है और लोगों से सतर्क रहने की अपील की गई है।
वन विभागातर्फे गावकऱ्यात जनजागृती करण्याचा प्रोग्राम सुरू आहे. गावातल्या महिला मंडळी विशेषतः जे लोक मोहा वेचायला जातात त्यांना सकाळी त्यांचं प्रबोधन करून जंगलात सकाळी एकटे दुकटे न जाता सर्वांसोबत जाण्याचे वन विभागाने आवाहन केलेलं आहे. तसेच गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आता जी घटना झालेली आहे त्या वाघाला पकडण्यासाठी आमच्या स्पेशल चमू आलेले आहेत आणि आम्ही वाघाला पकड़ने प्रयत्न करत आहोत. साकोली क्षेत्र में बाघ की बढ़ती गतिविधियों ने ग्रामीणों की चिंता बढ़ा दी है. यदि समय रहते सख्त कदम नहीं उठाए गए तो हालात और भी गंभीर हो सकते हैं.